भावांनो नमस्कार. आणि बघा देव माणसाचं पाय आपल्या गाडीला लागल्यात. हे बघा देव माणूस माऊली भाऊ काळजातला तुकडा. नमस्ते भाऊ. बोला. संतोष भाऊला पण युट्यूबला सहकार्य करा, मतदान करा, लाईक करा, शेअर करा. त्यांचं पण व्हिडिओ छान असतात. आणि एक संघर्षाचा प्रवास कसा असतो संतोष भाऊचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजतील. भाऊनं असा सपोर्ट राहून दे संतोष भाऊंना पण. तर मित्रांनो माऊली भाऊचा मी इतका आभारी आहे. मला जे ज्ञान थोडंफार म्हणण्याच्या ऐवजी 90% प्राप्त झालंय कुठलं बी असू द्या ते माऊली भाऊच्या आशीर्वादाने. माऊली भाऊ कुठं काय जर चुकलं तर पहिल्यांदा मला सांगतात संतोष भाऊ इथं चुकतंय तिथं चुकतंय. आणि मी म्हणत होतो माऊली भाऊला की मी हा व्हिडिओ बनवणार आहे. तर आज स्वतः समोर आहेत म्हणून मी ते व्हिडिओ घेऊ शकतो आणि घेतलाय. तर जे काय चुकत असेल ते 100% मला माऊली भाऊ सांगतात आणि सरळ सांगतात की ते आवाज चेंज करायचं नाही काय नाही, जे आहे ते रिअल. मग ती भाषा गावठी असेल कोणची असेल. माऊली भाऊ बरोबर आहे ना? हो बरोबर बरोबर बरोबर. काय असेल ते आपल्या भाषेत ग्रामीण भाषेत करायचं. लोकांना आपली भाषा आवडली पाहिजे, मराठी भाषा आवडली पाहिजे. आणि युट्यूबचं चॅनेल भावानं तुम्ही पण चालू करा आणि एक चांगला युट्यूबचा परफॉर्मन्स तुम्ही सुद्धा करा. आणि संतोष भाऊंना आपल्या सर्वांनी प्रेम द्या एवढीच अपेक्षा. आणि आता संतोष भाऊ चालले तिथंच 2 किलोमीटर खाली करायला आणि आम्ही चाललोय नडियाद मार्केटला. तर आता चहा वगैरे सोबत घेणार आहे. आणि एक 4 महिन्यापासून भेटायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. आणि लय छान वाटायला लागले. ही ग्रेट भेट आहे मोठी. आणि संतोष भाऊंचा मी सुद्धा आभारी आहे की मित्र कसा असावा. मी पण तुमचा आभारी आहे. मित्र कसा असावा तर संतोष भाऊंसारखा असावा. कारण आमचं गाव सांगली जिल्ह्यातलं पेठ नाका आणि संतोष भाऊंचं गाव बीड जिल्ह्यातलं पिराचीवाडी. म्हणजे कमीत कमी अंतर दोन्ही गावाच्या मध्ये 400 किलोमीटर आहे. पण एक आपली दोस्ती आहे, मित्र आहेत इंस्टाग्रामचं आणि छान दोस्ती आमची बनल्या. त्यामुळं संतोष भाऊ खरंच दिलदार माणूस आहे. धन्यवाद. खरंच दिलदार आहे. धन्यवाद.